नमस्कार. आज मंगळवार. आई जगदंबा तिचं नामस्मरण आपण करतो सातत्याने. आणि ती खरं तर विचार केला तर जन्म देणारी ती, जन्माला पुरणारी ती आणि जन्मानंतरही उरणारी ती, कारण या विश्वातच ती सामावलेली आहे. खरंच या जगदंबेचं नामस्मरण करावं, तिच्या चरणाशी लीन राहावं, कारण ती माता जननी आहे. मग जन्मेजय राजांनी व्यासमुनींना प्रश्न केला की कृष्ण हे माझा कान्हा हा खरं तर विष्णूचा अंश अवतारी पुरुष होता, मग त्याला एवढी दुःख का भोगावी लागली? खरंच देव जेव्हा मनुष्य योनीत जन्म घेतो तेव्हा मनुष्य योनीतील सर्व गुण त्याला अंगीकारावे लागतात. या मनुष्याचे गुण तरी आहेत काय? कधी कधी विचार केला तर लक्षात येतं की काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मत्सर आहे, पण अभिमान पण आहे, ईर्ष्या आहे त्याला, दुःख तर आहेच आहे त्याला, आणि श्रम आहेत त्याला. तो वृद्धावस्था पण त्याला येते आणि मृत्यूलोकातही त्याला जावं लागतं. तसंच हा कृष्ण मनुष्य योनी घेऊन या पृथ्वीवर जन्माला आला होता. जन्म झाल्याबरोबर या कृष्णाला त्या मामा त्याचा कंसाच्या भीतीने गोकुळात पलायन करावं लागलं. नंतर थोडा मोठा झाला तर त्याला जरासंधाच्या भयाने मथुरातून निघून जावं लागलं आणि तो द्वारकेला जाऊन राहिला. आणि द्वारकेला गेल्यानंतर त्यांनी रुक्मिणीचं हरण केलं. खरं तर हरण करणं किंवा पळवून नेणं हे अधर्म आहे, पण रुक्मिणीने त्याला मनोमन स्वतःचा पती मानलं होतं. कधी रुक्मिणीने त्याला पाहिलं नव्हतं, पण हा कृष्ण मनोमनी त्याला पती मानलं होतं. त्याला पत्र पाठवत होते. वेवलेन जुळली होती कृष्णाची आणि तिची, म्हणून तिचं हरण केलं. आणि या रुक्मिणीला छानसा पुत्र झाला. तेव्हा त्या पुत्राचं हरण त्या शबराने केलं. शबराने पुत्राचं हरण केलं म्हणून कृष्ण खूप दुःखी झाला, त्याला शोक झाला. पण आई जगदंबेचं नामस्मरण त्याने केलं. त्या जगदंबा त्याला प्रसन्न झाली आणि तिने सांगितलं की तुझा शिशू जो आहे तो जिवंत आहे, काळजी नसावी. खरंच तिच्या कृपेने, तिच्या आश्वासनाने हा कृष्ण पुन्हा खुश झाला. कृष्ण कसा होता? पत्नी परायण होता. त्याला अनेक पत्नी होत्या, त्यामधली सत्यभामा एक. आणि या सत्यभामेला जेव्हा पारिजातक हवा होता, तोही कुठे? इंद्राच्या दरबारात असणारा. म्हणून कृष्णाने इंद्राशी युद्ध केलं आणि तिथला पारिजातक घेऊन आला आणि स्वतःच्या अंगणात लावला सत्यभामेकरता. सत्यभामा खूप खुश झाली कृष्णाची. तिने तुला केले आणि तुला केलेलं सगळं साहित्य तिने नारदांना दान म्हणून दिलं. जांबवंती ही कृष्णाची पत्नी होती. जांबवतीला मूल नव्हतं. तिने हट्ट धरला कृष्णाच्याकडे की मला मूल असावं. मग कृष्णाने तिला मूल होण्यासाठी 6 महिने पर्वतावर राहून त्या देवादिदेव महादेवाची तपश्चर्या केली. देवादिदेव महादेव त्याला प्रसन्न झाले. त्यांनी त्याला वर दिला की पुत्र होईल. खरंच आपल्या पत्नीसाठी कृष्णाने अनेक गोष्टी केल्या. मग हा कान्हा, हा कृष्ण खरंच मानव योनीत आला म्हणून अनेक सुखदुःखाचे डोंगर पार करत करत जीवन जगला. मग आपण तर काय आहोत? त्याची लेकरं आहोत, सर्वसामान्य माणसं आहोत. आणि या सर्वसामान्य माणसांना जीवन जगण्यासाठी खरंच तिचा वरदहस्त असायला हवा, म्हणून तिचं नामस्मरण करावं. त्यामुळे ती दुःखहरण करते.
सुखदुःखाच्या राशीमध्ये दुःखाचं हरण करण्याचं सामर्थ्य ते तिच्यामध्ये आहे, आपल्यामध्ये नाही आहे. आपल्याला कळत नाही नेमकं काय होतं आहे आपल्या जीवनामध्ये, कारण प्रेरणा देणारी ती आहे जीवन जगताना. म्हणूनच तिच्या नामस्मरण करून तिच्या चरणाशी जेव्हा आपण लीन राहतो ना, तेव्हा ती आपल्याला आशीर्वाद देते. खरंच या भगवंताच्या घरी देर आहे म्हणतो आपण, पण अंधेर नाही आहे. निश्चितच आपल्याला जे हवं आहे ते निश्चित मिळतं तिच्या नामस्मरणाने. म्हणून या जगतजननी जगदंबेचं सतत नामस्मरण केल्याने आपल्याबरोबर ती उभी राहते प्रत्येक क्षणाक्षणाला आणि कणाकणाला. म्हणून तिला कोटी कोटी नमन.